ती मॅच रुईया पोद्दार. कोण कोण होतं टीम मध्ये? पोद्दारच्या आणि रुईयाच्या. रुईयाच्या टीम मध्ये भरत नालकानी कॅप्टन, अरुण वस्तानी सेंचुरी मारली, आशिष भन्साली, संदीप पाटील होताच, फुल्ला आडारकर. बेंसरकरचा दोष हा शालेय क्रिकेट सॉल्व गाजवला त्याने. आणि विजय अरबा मध्ये नॅशनल वगैरे होता. इंटर कॉलेज फायनल पहिले, बाकी झाले असतील. इंटर कॉलेज फायनल वानखेडे स्टेडियम इब्राहिम रहमतुल्ला ट्रॉफीसाठी उघडा मोठा ट्रॉफी ती, तर त्यासाठी फायनल चालली होती. आणि दिलीप नाईक हलवासा, दिलीप किपर होता तेव्हा, आणि सोडला. मग पोराने जो उद्धार केला त्याचा, त्याची काहीतरी लॉन्ड्री होती तिकडे. त्याची लॉन्ड्री होती दिलीपची. काय चालवायला गेलं काय असं नाही, तर कोणीतरी काढलं. लॉन्ड्री म्हणजे कोण? धोबी. मग पोरं काय छान म्हणजे असं की बस कल्ला केला मैदानात. आणि दिलीप एकदम नर्वस झाला. आणि मग ह्या जी पार्टनरशिप झाली आराडकर आणि अलवा, ही सगळे मॅच टर्न झाला. पोराने अंगात सगळी म्हणजे जे टीम तर होतीच 15-16 जण, सगळे बसले. ट्रेन पकडली. त्या काही सेकंड क्लास असेल तिकडे काढे कोणी माहित नाही. सगळी ती टीम ट्रॉफी सकट टीम आणि आमच्यासारखी सपोर्ट ते सगळे. आणि उतरले दादरला, रुईया कॉलेज तिकडे. पण ती चर्चगेटला माटुंगाला उतरून फायदा नाही, बरोबर, म्हणजे इकडे उचलायला पाहिजे. आणि त्या मुद्दाम कारण का दिलीप पेन्सरकर पहिल्या गल्लीत राहायचा. ती काढली, वरात काढली सगळ्या, जल्लोष एकदम. खाली दिलीपच्या घराच्या इकडे तो पहिल्या गल्लीत राहतो. पोरांना सगळ्या माहिती कुठे राहतो. दिलीप वरतून बघताय, अरे कशा, आणि त्याचा हे दिलीप खाली उतरतो. अरे काय वरून काय बघतोस, खाली उतर. आला दिलीप आणि जो कल्ला केला. दिलीप पेन्सरकरांच्या हे लक्षात असलं आहे ना, दिलीपने सांगितलंय. दिलीप काय विसरायचं, त्या बोलवलं खाली, अरे वरून काय बघतोस, खाली आहे. यायला लागला. आणि पब्लिक किती खाली माहिती आहे ना, अख्खी टीम. आणि 50 सगळी कॉलनी म्हटलं, बरं हिंदू कॉलनी शांत ना, ही 70ची गोष्ट सांगताय. सगळे हे काय वाचताय काय सगळं माहिती आहे ना. त्यामुळे दणानून सोडला माहिती.